जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। एनसीपी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल को कुछ दिन पहले ईडी का नोटिस मिला था। उन्हें आईएल और एफएस मामलों में ईडी के नोटिस मिले हैं। इस पृष्ठभूमि पर राकापा कार्यकर्ताओं ने जयंत पाटिल के समर्थन में वर्धा में विरोध प्रदर्शन किया। राकापा जिलाध्यक्ष सुनील राउत ने कहा कि सरकार ईडी का गलत इस्तेमाल कर राकापा के नेताओं को बदनाम करने का प्रयास कर रही है। ऐसा मत राष्ट्रवादी के सुनील राउत ने व्यक्त किया। नोटिसीचा जयंत पाटील साहेबांना ईडीच्या भेटलेल्या नोटिसीचा सुडाचं राजकारण बंद झालंच पाहिजे, सुडाचे राजकारण बंद झालेच पाहिजे। जयंत पाटील साहेबांना ईडी अशी राज्यात परिस्थिती नाही। कितीतरी लोकांना, निरपराध लोकांना ईडीच्या या ना त्या कारणावर करून फसवल्या गेलं आणि आतमध्ये टाकले गेले। अनिल देशमुख साहेबांना टाकलं, नवाब मलिक साहेबांना टाकलं, खडसेंच्या जावयाला सुद्धा आतमध्ये टाकलं। त्यांच्यावरही ती कारवाई चालू आहे आणि राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याच्या अनुषंगाने आता जयंत पाटलाचं जे 13-14 कुठल्या तरी एका व्यावसायिक किंवा त्या हाऊसिंगच्या त्याच्यासाठी जे काही कर्ज घेतलं होतं त्या कर्जाचं प्रकरण आता 10 वर्षांनी त्यांनी उचलून काढलं। त्याच्यामध्ये काही कुठला दम नाही आहे आणि खोट्या प्रकरणात फसवायचं आणि पार्टीला बदनाम करायचं ही नीती या भाजप सरकारची आहे। आणि आता आपण जे देशात आणि राज्यात पाहतो आणि येणारा जो कार्यकाल राहील की हे असंच चालू राहिलं तर लोक या पक्षाला कधी माफ करणार नाहीत। जुन्या घटनाक्रम पाहिला असाल तर अनिल देशमुख साहेब असो, आपले नवाब मलिक असो, यांच्यावर ज्या ईडीच्या कारवाई केल्या आता साधारणतः भारतामध्ये 960 केसेस हा न्यायप्रविष्ट आहे। कोणत्याही तिचे रिझल्ट लागले नाही आणि अशी नोटीस पाठवून आता साधारणतः हा 10 वर्षापासून अगोदरचा हा विषय आहे जो जयंत पाटील साहेबांनी एका होम लोन घेतलं होतं 10 वर्षापूर्वी आणि संपूर्ण महाराष्ट्राला जयंत पाटीलबद्दल सर्वश्रुत आहे। का जयंत पाटील एक इमानदार हे आहे आणि पार्टी फ्रंटलाईनवर काम करणारा एक होतकरू कार्यकर्ता म्हणून स्वतःला ते संबोधतात आणि पार्टीमध्ये जे आज आमच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जीव आला आहे ते आदरणीय पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या या ज्या पार्टीमध्ये संजीवनी दिली हे ह्या लोकांचा खूप महत्त्वाचा सिंहाचा वाटा आहे। तर अशा ह्या लोकांना ईडीची नोटीस पाठवून कुठेतरी पार्टीला किंवा व्यक्तीला बदनाम करायचं हे षडयंत्र भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारचं सुरू आहे। यासाठी आम्ही हे निषेध करतो आणि आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो आणि जर नेहमी पत्रकार पाहिलं तर आम्ही वारंवार ह्या विषयावर रस्त्यावर उतरतो आणि जर असे ह्याच प्रकारे जर समजा वारंवार आमच्या नेत्यावर जर आमच्या शक्तीस्थळावर जर त्यांनी आघात केले तर आम्ही वारंवार असंच रस्त्यावर उतरून त्यांचा जाहीर निषेध करू। मुख्यमंत्री के बंगले को बनाने के लिए किसानों के पास पर्याप्त ताकत है। उन्हें सिर्फ कृषि उपज का दाम चाहिए लेकिन कीमत नहीं मिलती है। मैं सरकार में हूँ फिर भी विरोध करने को तैयार हूँ। किसान के आंदोलन में किसान ही नहीं आते, यह खेद व्यक्त करते हुए अमरावती जिले के वाठोड़ा में एक कार्यक्रम में कड़ू ने कहा, कभी किसानों के लिए जंगल खड़ा करने वाले बच्चू कड़ू अब किसानों के लिए आंदोलन करेंगे क्या, यह सवाल उठाया गया है। का तो मुख्यमंत्र्याचा बंगला त्या बांधून दाखवल एवढी ताकद शेतकऱ्यामध्ये आहे, फक्त भाव पाहिजे शेतीमालाले आणि इथं गणित चुकते। तुम्ही म्हणाल तुम्ही तर सरकारमध्ये तुम्ही काय करू आले तर अरे आम्ही तिथं करतो तर तुम्ही येता कुठं बे बाबा, तुमचा तर असा बांधा आहे बच्चू आंदोलन करायला चाललं लागते नाही असं आहे। गाय धुवायची आहे ना त्या मागून गाय राहिली रे बहुत धुवायची आहे चालेल। लग्नात साली एक एवढी पत्रिक पाठवते एवढी फोनही करायची गरज नाही। बरं हा गेला नाही तर लग्न राहते काय, चांगलं होते उलट गेला नाही तर गर्दी कमी आवडते नवरी खुश राहते। पण हा गडी आपला काही करून लग्न झालं त्यावर पाहिजे बरोबर जुगाडला होते सहा। बरं ते नवरदेव सहाचं त्या घोड्यावर बसून बसून थकून जाते। 10 वाजताचं लग्न 1 वाजता लागते पण हालत नाही लोक। आणि आंदोलनात जर म्हटलं 2 आता उरकून घ्या, ही मोठा गेम आहे। हा रेमान किडा कधी जाईल मला समजत नाही। हा गेला पाहिजे
कोणत्याही पक्षानं आंदोलन करू द्या, शेतकरी शेतमजुराचं, तिथं आपण ठामपणे उभं राहिलो पाहिजे. लग्नात जर फुरसत काढतो, स्वतःच्या पैशानं आपण जातो, तर आंदोलन म्हणून आम्ही एकत्र का होऊ नये, हा मूळ प्रश्न आहे. तुम्ही सांगा, आता संपावर गेले सगळे आपले कर्मचारी, बरोबर आहे. एक इंजिनियर आला. उद्धव ठाकरे से निवेदन है, अगर आपके वक्ता अजित पवार और पार्टी के वरिष्ठ नेताओं के खिलाफ बोलने की कोशिश करेंगे तो हम भी उतनी ही ताकत से बोलेंगे. परिणामी जो भी होगा हम आगे और पीछे नहीं देखेंगे. इसीलिए हम आपसे अनुरोध करते हैं कि कृपया ऐसे लोगों को रोकें. हम आपका सम्मान करते हैं, हम बाला साहेब ठाकरे का सम्मान करते हैं, आपकी पार्टी का भी सम्मान करता हूँ, लेकिन अगर ऐसे लोगों द्वारा पार्टी को बदनाम किया जा रहा है तो कृपया उद्धव जी अपने बोलने वाले वक्ताओं को रोकें. ऐसा अनुरोध करने वाला ट्वीट अमोल मिटकरी इन्होंने किया है. मी उद्धवजी आणि आदित्यजींना नम्रतापूर्वक विनंती केलेली आहे की उद्धवजी, आम्ही तुमच्या पक्षाचा, तुमच्या पक्षचिन्हाचा, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रचंड आदर करणारी लोक आहोत, सन्मान करणारी लोक आहोत. मात्र आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्हाला वेळोवेळी संकटाच्या काळात भरपूर साथ दिलेली आहे. अगदी उद्धवजींना वर्षा बंगला सोडून जायला जेव्हा भाग पडला त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षसुद्धा त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा होता. आता महाविकास आघाडीची एकजूट झालेली आहे आणि परत जर कोणी सभा घेऊन व्हिडिओ दाखवून, पहाटेच्या शपथविधीचा व्हिडिओ दाखवून दादा हो करत असेल, किंवा मग नंतर DNA तपासा कोण मोठा भाऊ आहे असं जर राऊत साहेब म्हणत असतील, तर मला असं वाटते की शेवटी त्यांना बंधनं नसतील तर मग आम्हालाही बंधनं नसावेत. आमच्या पक्षाबद्दल, आमच्या पक्षाच्या वरिष्ठांबद्दल, अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील किंवा आणखी कोणाबद्दल जर तुम्ही बोलत असाल, शेवटी अजितदादाबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर आम्ही कसं शांत राहणार. त्याच्यामुळे मी विनंती करतो उद्धवजींना की आपण आपल्या वाचाळ प्रवक्त्यांना आवरा, नाहीतर आम्हाला पण बोलता येतं, पण आम्हाला पक्षाच्या मर्यादा आहे, त्यामुळे विनंती करणारं माझं ट्विट आहे. भारतीय बौद्ध महासभा आयोजित कोल्हापुर शौर्य स्मारक भवन में कार्यक्रम का आयोजन किया गया था. इस वक्त मार्गदर्शन करते हुए संघपाल महाथेरो ने कहा कि दूसरे को बदलने की कोशिश मत करो, खुद को बदलो, दुनिया अपने आप बदल जाएगी. बुद्ध को देवता के अवतार के रूप में डालकर उनका विचार खत्म करने की कोशिश की जा रही है. अगर इंसान बनना चाहते हो तो खुद को अपनाने का संदेश भंते संघपाल महाथेरो ने दिया. सर्वात महत्वाचं माझं सगळ्यांना हे सांगायचं आहे तर संस्कार चालले बिलकुल नाही. नाही की माझा सुरुवात करा, तरच आपल्याला बाबासाहेब समजतील, तरच खऱ्या अर्थाने बुद्ध समजतात, आणि आपल्याला बुद्ध समजतील तरच आपल्याला बाबासाहेब समजतील. आणि ही नैतिक जबाबदारी आपली आहे. म्हणून म्हणतो कोल्हापूर वासियांनो, हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. इथं राज होऊन गेले आणि जे राजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कात आहेत, की ज्या राजांनाही सुद्धा इथं मानव समता प्रस्थापित करायची होती, पण त्यांना तेवढं जमलं नाही. ते करू शकतात फक्त बोधिसत्व. जरी राजा झाला असेल तरी काम करू शकत नाही. तो राजा जरी असेल तलवारीच्या जोरावर तो कोणाला थांबू शकणार आहे, पण नैतिकतेच्या मार्गावर कोणी थांबू शकत नाही. आणि नैतिकतेच्या मार्गावर जर कोणाला थांबवायचे असेल तर त्यासाठी त्याला बोधिसत्व व्हावं लागते आणि बोधिसत्वाचे वंशज निर्माण करावं लागते. म्हणून तुम्हाला म्हणतो की तुम्ही बोधिसत्वाचे वंशज आहात, बौद्ध म्हणणारे लोक आहात, आणि ही सर्वात मोठी नैतिक जबाबदारी तुमच्या लोकांची आहे की तुम्ही बुद्धाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करायला शिकलं पाहिजे. यासाठी करू नका तुम्ही प्रचार आणि प्रसार, यासाठी करू नका की तुम्ही तुमच्यावर ते जोर दिलाय आणि म्हणून करा. बिलकुल नाही. प्रचार आणि प्रसार यासाठी करा कारण जर मी प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून जर माझे लेकर माझ्या हातातून निघून गेले असतील, तर मी लोकांच्या लेकरांना जर त्रिशरण 25 सांगत असेल तर माझ्याही लेकरांना त्या लेकरांनी सांगितलं पाहिजेत आणि ते लेकर बदलले पाहिजेत. मला प्रचार आणि प्रसार करायचा आहे तर माझ्या भविष्याच्या पिढीचा उद्धार करण्यासाठी, आणि तुम्ही कटिबद्ध झाले. भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत बी संघपाल महाथेरो यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्यांनी आपल्या प्रवचनामध्ये बऱ्याच खंत व्यक्त केल्या आणि जाता उद्देश सांगून टाकला की आपण आता सध्या स्वतः पहिल्यांदा बदललं पाहिजे. स्वतः बदलल्यानंतर जग आपोआपच बदलेल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचला पाहिजे आणि तो समजून घेतला पाहिजे आणि तोही स्वतः ओरिजिनल बाबासाहेब वाचला पाहिजे हा हट्टाच त्यांनी सांगितला. यातून त्यांना सांगायचं सुचवायचं एवढंच होतं की बाबासाहेबांच्यावर लिहिलेली पुस्तक भरपूर तुम्ही वाचलीत, पण बाबासाहेब वाचायला मात्र तुम्ही अलिप्त राहिला. तो बाबासाहेब जर तुम्ही वाचला, जर तथागत तुम्ही ओरिजिनल जर वाचला, कन्व्हर्टेड झालेला बुद्ध तुम्ही जर येतो, अशा पद्धतीचा संदेश त्यांनी या आपल्या प्रवचनातून व्यक्त केला, धम्मदेशनेतून व्यक्त केला. याबद्दल कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, संपूर्ण कार्यकारिणी, संपूर्ण या 12 तालुक्याचे अध्यक्ष, त्यांच्या कार्यकारिण्या, त्याचबरोबर संपूर्ण महिला अध्यक्षा, त्यांच्या कार्यकारिण्या या कार्यक्रमाला उपस्थित त्यांनी सर्वांनी दाखवली. याबद्दल जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीनं मी सर्वांचे शतशः धन्यवाद मानतो. स्वतःच्या घरापासूनच बदलाची सुरुवात केली पाहिजे, कारण स्वतः बदललं नाही तर इतरांना आपण छानपण शिकवू शकणार नाही. आणि त्या पद्धतीनं धम्माचं आचरण करायचं असेल तर त्याची सुरुवात ही आपल्या घरापासून झाली पाहिजे आणि त्याची केंद्रबिंदू ही स्त्री असते. आणि या स्त्रीनं जर स्वतःला बदलायचं ठरवलं तर तिचं घर धम्ममय व्हायला वेळ लागणार नाही आणि त्या घरापासूनच आदर्श निर्माण होईल आणि ती जगाची निर्माती स्त्री ही जग बदलून टाकेल. हे या निमित्तानं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छित आहे. थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. जय भीम इंडिया में ब्रेक के बाद फिर एक बार आप सभी का स्वागत है. भीमा कोरेगांव दंगा मामले में जवाबदार संभाजी भिड़े, इनका वर्धा के सत्यनारायण बजाज पुस्तकालय में व्याख्यान था. वर्धा जिले में उनके आगमन को रोकने के लिए बहुजन वंचित आघाड़ी और विभिन्न आंबेडकरवादी संगठन सड़कों पर उतर आई. भिड़े के खिलाफ नारेबाजी करते डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के पुतले के पास धरना दिया. इसके बाद पुलिस ने प्रदर्शनकारियों को हिरासत में ले लिया है. मनोहर भिड़े वापस जाओ, वापस जाओ, वापस जाओ. मनोहर भिड़े वापस जाओ. कोरेगाव दंगल घडवणाराचा कोरेगाव दंगल घडवणाराचा मनोहर भिड़े मुर्दाबाद, मुर्दाबाद. मालूम होगा कि 2018 में भीमा कोरेगांव शरद दिन के वक्त वहाँ दंगल हुई थी. उस दंगल का मास्टरमाइंड मनोहर भिड़े उर्फ कुलकर्णी इनको ठहराया गया था. आज हमारे वर्धा शहर में आज तक जातीय दंगल यहाँ पे हुई नहीं है, मगर ऐसे जातीय दंगल कराने वाले भिड़े गुरुजी अगर वर्धा में आके या व्याख्यान करते हैं और जातीय दंगल घटता है, इसके सहसव जवाबदार ये भिड़े गुरुजी रहेंगे. इसलिए हम आंबेडकर जनता की तरफ से और वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से उनका निषेध करते और निषेध करने के लिए हम उनकी आज सभा उद्ध्वस्त करने के लिए जाने वाले थे. अगर बाबा साहब पुतले के वास्ते हमको वर्धा पुलिस ने डिटेन किया है तो भी मैं आंबेडकर जनता से ये आग्रह करता हूँ कि आप बड़ी संख्या में जाके उनकी सभा वहाँ उद्ध्वस्त करें. 18मध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणात शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाते, परंतु त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेवर मोठ्या प्रमाणात जो दंगल घडून आणली आणि हल्ला केला त्याचा मास्टरमाइंड मनोहर भिड़े हा वर्धा जिल्ह्यात येत असल्याची माहिती मिळतात. आंबेडकरी जनतेच्या वतीने त्याचा निषेध आणि त्याची सभा ही वर्धा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे होऊ देणार नाही, यासाठी आम्ही सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अगोदर जाहीर निषेध केला. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्हाला डिटेन करण्यात आलं. आम्ही आमच्या काही कार्यकर्त्यांना ते सभा उद्ध्वस्त करण्यास तरी सांगितले आहे,
आम्ही वर्धा जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमी तत्पर राहतो, परंतु या सभेमुळे जर वर्धा जिल्ह्यात असं वातावरण, दंगलीचं वातावरण घडत असेल, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या कार्यक्रमाचे आयोजक आणि मनोहर भिडे हा राहील, हे आमची आंबेडकरी जनतेकडून विनंती आहे. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थान अमरावती में समर 2023 की परीक्षा में लॉ ट्रस्ट विषय के लीगल कोर्स के चतुर्थ सेमेस्टर का पेपर शनिवार को मोबाइल के माध्यम से व्हाट्सएप पर लीक हो गया। इस मामले में भाजपा के 3 पूर्व नगर सेवक प्रणीत सोनी, भूषण किसान, हरकूट, किशोर पिंपलकर को गाड़गेनगर पुलिस ने हिरासत में लिया है। चौंकाने वाला तथ्य सामने आया है कि इस पेपर को बीजेपी के पूर्व पार्षद प्रणीत सोनी ने क्रैक किया था। मी विद्यापीठामध्ये एका मीटिंगला जात असताना मला रस्त्याने फोन आला की VME सेंटरवरती लॉचा पेपर चालू असून त्या ठिकाणी सायबर क्राईमचे पोलीस आलेले आहे आणि त्यांनी 2 विद्यार्थी पकडलेले आहे. मी म्हटलं काय झालं, तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मोबाईलवर व्हॉट्सअपवरती त्या पेपरचे फोटो काढून बाहेर पाठवलेले आहे आणि पोलिसांनी ते ट्रेस केलेले आहे. त्यानुसार मी जेव्हा इथे आलो तेव्हा सायबरचे पोलीस इथे हजर होते आणि मी आल्यानंतर मी अनेक चौकशा केल्यानंतर असं आढळलं की आधी कळलं एकच मुलगा आहे, नंतर इथे आल्यावर समजलं की 2 मुलं आहेत, एक हरकूट आणि दुसरा सोनी. हे दोनही विद्यार्थी वेगवेगळ्या रूममध्ये दोघांचे नंबर असून हे दोनही विद्यार्थी एकामागे एक बसलेले होते आणि मी इथल्या जे केंद्र अधिकारी यांना सिटिंग प्लॅन मागितला असताना त्यांनी मला सुरुवातीला टाळाटाळ केली देण्याची आणि तो सिटिंग प्लॅन रूम बाहेर घेऊन गेल्यानंतर मला थोडी शंका आली की हे मला न देता बाहेर का नेतात, म्हणून मी डायरेक्ट रूममध्ये गेलो आणि रूममध्ये ते दोन्ही सिटिंग प्लॅन माझ्या ताब्यात घेतले आणि त्याचे फोटो काढले. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एक मुलगा रूम नंबर 37मध्ये आहे आणि एक 36मध्ये आहे, परंतु दोन्ही मुलं एकामागे एकच बसलेले आढळले. त्यामुळे अजून शंका आल्यानंतर आता पुढील जी कारवाई आहे आम्ही आमचा अहवाल विद्यापीठाच्या वतीनं या ठिकाणी मी फोन केल्यानंतर ताबडतोब परीक्षा नियंत्रक मोनाली तोटे मॅडम, सहाय्यक कुलसचिव अनिल काळमांडेसुद्धा या ठिकाणी आले आणि आम्ही तिघेही मिळून एक अहवाल तयार करून तो अहवाल आम्ही त्या प्राधिकरणाकडे ठेवणार आहोत आणि इथलेही जे केंद्र अधिकारी आहेत, प्रभारी प्राचार्य यावले साहेब यांनासुद्धा ताबडतोब पोलीस तक्रार दाखल करण्याला आम्ही सांगितलेली आहे. जर यांनी पोलीस तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ केली तर विद्यापीठाच्या वतीनं आम्ही या केंद्राविरुद्ध आणि त्या अधिकाऱ्यांविरुद्ध आम्ही विद्यापीठाच्या वतीनं तक्रार दाखल करू आणि याची गंभीर दखल घेतली जाईल. सर, आपलं नाव आणि पद? मी प्राध्यापक भैया मेटकर, व्यवस्थापन परिषद सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. नागपुर के संविधान चौक पर पिछले 28 मई 2022 से 28 मई 2023 तक 365 दिन हर दिन बाबा साहेब के पूर्णाकृति पुतले को हार अर्पण करने को लेकर एक परिवार यह मुहिम चलाई जा रही थी। 1 साल पूरा होने के उपलक्ष्य में 28 मई 2023 को संविधान चौक पर 365 दिवस पुष्पहार अर्पण संकल्प समारोह का आयोजन किया गया है। इस बात की जानकारी इस कार्यक्रम के आयोजक भंते हर्ष बोधी ने दी। जय भीम, नमो बुद्धाय। 28 मई को संविधान चौक पर 365 दिवस पुष्पहार अर्पण समारोह कार्यक्रम का आयोजन किया गया है। इस संदर्भ में अधिक जानकारी देने के लिए संस्था के आयोजक भंते हर्षबोधी अपने साथ है। अपन उनसे बात करेंगे, जानकारी लेंगे कि इस आयोजन की तैयारी किस तरह की है, ये आयोजन की ज़रूरत क्यों पड़ी, किस प्रकार का आयोजन है। सर, हमें बताइए कि ये आयोजन किस प्रकार का है। पहले तो मेरा नाम भदंत हर्षबोधी है। मैं लाड बुद्धा टीवी चैनल के माध्यम से जितने भी दर्शक हैं उनको आह्वान करना चाहता हूँ। जैसे आपने कहा है कि 365 दिन जो पुष्पहार अर्पण संकल्प अभियान के अंतर्गत नागपुर में संविधान चौक में जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का पूर्णाकृति पुतला है उस पर हमने देखा है हमारे जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को मानने वाले जो लोग हैं केवल 14 अक्टूबर, 6 दिसंबर, संविधान दिवस
और उनकी जयंती के अवसर पर ही लोग संविधान चौक में ज़्यादातर हजारों की संख्या में पुष्पहार अर्पण करके दूसरे दिन भूल जाते हैं। ये देखने के बाद थोड़ा सा हमको फील हुआ, जिस डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने भारत देश का संविधान बनाया, संविधान निर्माण किया और सभी को अपने मूलभूत अधिकार दिए हैं। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का केवल जन्म जयंती या उनके दिन पर ही केवल हार डालना ये मेरे लिए थोड़ा सा उचित नहीं लगा। तो हमने एक समिति बनाई, 365 दिन पुष्पहार अर्पण संकल्प अभियान समिति बनाया और समिति स्थापन करके डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को एक परिवार एक पुष्पहार प्रतिदिन दररोज एक बाबा साहब को पुष्पहार अर्पण करके उनके कार्यों को, उनके विचारों को, एक परिवार को एनर्जी मिलने के लिए ये उपक्रम चालू किया। मुझे लगता है 28 मई को 365 दिन पूरे होने वाले हैं, उसका समारोह हम लोग मना रहे हैं। साथ ही साथ मई महीना है, बुद्ध की जयंती है, त्रिपावन गुण जयंती हुई है बुद्ध गया में। तो बुद्ध जयंती और डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का 365 दिन पुष्पहार अर्पण संकल्प का आयोजन किया है, जिसमें प्रमुख अतिथि के रूप में नाना भाऊ पटोले जो है कांग्रेस पार्टी के जो अध्यक्ष है, माननीय अनिल जी देशमुख है, ऐसे कई मान्यवरों को हमने निमंत्रण किया है और ये कार्यक्रम संविधान चौक में होगा। और लगभग हम इस कार्यक्रम के माध्यम से जनता को आह्वान करना चाहते हैं, जितने भी अम्बेडकरी अनुयायी हैं या अन्य समाज के भी लोग हैं, SC ST OBT जितने भी माइनॉरिटी है, उनको हम आह्वान करना चाहते हैं कि बाबा साहब का जो पूर्णाकृति पुतला स्थापित है संविधान चौक में, मेरा मानना है कि हमने साल भर हार डाला तो बहुत बड़ा काम कर रहे हैं, ऐसी कोई बात नहीं। लेकिन इस कार्यक्रम के माध्यम से समिति ने एक इतिहास नया बनाया है कि 365 दिन हर दिन बारिश हो, धूप हो, एक परिवार जाकर बाबा साहब को माला अर्पण करके अपना कृतज्ञता व्यक्त किया और उनकी एनर्जी लेने का प्रयास किया। और इस कार्यक्रम के माध्यम से पूरे नागपुर जिले में हम ये संदेश देना चाहते हैं कि बाबा साहब केवल 6 दिसंबर, 14 अप्रैल या अक्टूबर माह हो या संविधान दिन हो, ऐसे ही दिन पर लोगों की ज़्यादातर से भीड़ होती है। तो इस कार्यक्रम के माध्यम से हम एक जोड़ना चाहते हैं कि एक परिवार एक पुष्पहार, कि इस कार्यक्रम में आप सम्मिलित हुए, जुड़े और हर दिन बाबा साहब को हार अर्पण कर कर उनके प्रति कृतज्ञता व्यक्त करें, उनकी एनर्जी प्राप्त करें, उनके विचारों को आवश्यक करें। केवल हार डालने से तो हम लोग कुछ करने वाले नहीं, या संविधान की हम लोग प्रस्तावना करेंगे तो उससे कुछ नहीं, हमको प्रैक्टिकल करना पड़ेगा, उसके बाबा साहब के पुतले के पास संकल्प लेना पड़ेगा। इसी उद्देश्य और इसी भावना से एक समिति स्थापन करके, महिला समिति स्थापन करके, उस महिला समिति की अध्यक्ष माननीय एडवोकेट स्मिताताई टाकसांडे है, उनकी सचिव माननीय ज्योति बेले है और अन्य महिलाओं की समिति स्थापन करके ये महिला 365 दिन पुष्पहार अर्पण संकल्प अभियान समिति नागपुर की वजह से ये कार्यक्रम हो रहा है। तो ये कार्यक्रम 28 मई को 365 दिन पूरे होने वाले हैं और वो समारोह होने के बाद समिति तय करेगी उसी दिन कि ये कार्यक्रम फिर नेक्स्ट टाइम फिर साल भर होता है या नहीं होता, तो समिति स्थापन करेगी। और मुझे लगता है समिति ने निर्णय लिया है कि प्रति वर्ष जो 365 दिन हम लोगों ने हार अर्पण किया, दूसरे साल भी पूरे 365 दिन डेली एक परिवार एक पुष्पहार अर्पण करने का वो 28 को फिर से नया संकल्प करेंगे। और इसी आशा और भावना के साथ फिर पुनः मैं आपके चैनल के माध्यम से नागपुर जिले के सभी नागरिक, आदरणीय भिक्खु संघ, भिक्खुनी संघ को निवेदन करना चाहता हूँ कि दिनांक 28 मई 2023 को शाम 5 बजे से लेकर रात्रि 8 बजे तक ये कार्यक्रम का आयोजन है, जिसमें 4 बजे से 6-7 बजे तक बुद्ध भीम गीत का कार्यक्रम है, जो टीवी सिंगर है अरुण भाऊ सारे, उनकी प्रस्तुति है, उनका संच ये करेगा। मैं आह्वान करता हूँ कि अधिक से अधिक संख्या में इस कार्यक्रम में उपस्थित होकर इस कार्यक्रम का लाभ उठाए। आप सभी को मैं आह्वान करता हूँ। सर, एक पुष्पहार एक परिवार, इस संकल्प को लोगों का प्रतिसाद कैसा रहा?
मुझे लगता है इस संकल्प को काफ़ी लोगों ने चर्चा की, काफ़ी लोगों का प्रतिसाद रहा है। कई मान्यवर लोग आए, कलेक्टर आए, पुलिस कमिश्नर आए, मुझे लगता विभागीय मैडम चौरे मैडम आई थी, हर व्यक्ति आया, आमदार आए, राजनीतिक लोग आए, सभी धर्म के लोग, माइनॉरिटी के लोग आए। तो उन्होंने यही कहा अपने संदेश में, हर संडे को हम लोग उनको बुलाते हैं, तो यही कहा कि ये कार्यक्रम, ये उपक्रम एक नया दिशा देने वाला उपक्रम है। भारत के लोगों को एक हर जगह ये कार्यक्रम होना चाहिए, और बाबा साहब जो किसी व्यक्तिगत समाज के लिए नहीं, तो मैं चाहता हूँ कि सभी धर्म के लोगों के लिए बाबा साहब ने संविधान में अपने अधिकार दिए, तो उनको ध्यान में रखते हुए सभी ने बाबा साहब के पुतले का आदर करना चाहिए, उसका सम्मान करना चाहिए। और एक दिन के लिए नहीं, 6 दिसंबर के लिए नहीं, तो रोज प्रतिरोज बाबा साहब को एक पुष्पहार अर्पण करके उनके प्रति कृतज्ञता व्यक्त करना चाहिए। ऐसा सभी का रुझान अच्छी तरह से हमको आया है। ये कार्यक्रम जो है संविधान चौक तक सीमित है बस, तो क्या आप नागपुर की जनता को या देश के जनता को आह्वान करना चाहोगे कि ये कार्यक्रम जो है हर बुद्ध विहार के सामने एक डॉक्टर बाबा साहब का पुतला है, क्या वो हर एरिया में होना चाहिए, जिससे मतलब सभी लोगों को एक पॉजिटिव एनर्जी मिलेगी या कुछ नई सीख मिलेगी, हमारे जो आने वाले नई पीढ़ी के बच्चे हैं उनमें एक मतलब पॉजिटिव ऊर्जा निर्माण होगी। तो क्या चाहोगे, क्या बताना चाहोगे? बिल्कुल, आपने स्वीटी, आपने बिल्कुल सही मुझे पूछा है। मेरी तमन्ना यही है कि इस कार्यक्रम के माध्यम से एक लोगों में अवेयरनेस आए, जागृति आए, बच्चों में जागृति आए कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जयंती के दिन नाचना गाना इससे कुछ नहीं होना है। तो हर जहाँ डॉक्टर बाबा साहब का पूर्णाकृति पुतला है वहाँ पर देखा जाए तो कभी कभी हार डालने के बाद 6-6 महीने उनके गले में हार पड़ा रहता है, सूखा रहता है, तो देखने में अच्छा नहीं लगता है। तो मुझे ये कार्यक्रम के माध्यम से यही संदेश देना है, सभी बुद्ध विहार के जितने भी अध्यक्ष है, कमेटी के लोग हैं, या जहाँ भी डॉक्टर बाबा साहब का पूर्णाकृति पुतला स्थापित है, तो वहाँ के लोगों की ये मनीषा होनी चाहिए कि डॉक्टर बाबा साहब को हम हर दिन, हर प्रतिदिन हार अर्पण करके उसका साफ सफाई रखेंगे, उनके विचारों की, उनकी एनर्जी लेकर अपने आप में बदलाव लाने का प्रयास करेंगे। और मैं चाहता हूँ कि पूरे भारत देश में चालू होना चाहिए। उसी का एक उदाहरण देता हूँ कि हमारा ये संविधान चौक में कार्यक्रम हो रहा है, लेकिन इसकी प्रेरणा लेकर माननीय बलिराम जी कामड़े जो भीम चौक में इंदिरा के सामने रहते हैं, उनकी अपनी एक दुकान भी है, उन्होंने ये उदाहरण लेकर वहाँ पर भी ये कार्यक्रम डेली चालू किया है। मुझे लगता है ये धीरे धीरे नया उपक्रम है, धीरे धीरे लोगों में जागरूकता आएगी, लोगों को अवेयरनेस आएगा, तो मुझे लगता है पूरे भारत में चालू करेंगे। और मैं तो चाहता हूँ कि हमारे समिति के माध्यम से हम गवर्नमेंट को भी लिखेंगे, सरकार को भी लिखेंगे, महाराष्ट्र सरकार को, कि ये बाबा साहब के संविधान के माध्यम से देश चलता है। आप राजनीतिक हो, सब है, उन्हीं की वजह से मिलता है। तो क्या बाबा साहब के पूर्णाकृति पुतले को सरकार की तरफ से भी डेली प्रतिदिन हार अर्पण करने का ऐसा कुछ व्यवस्था है? तो हम लोग नोटिस निवेदन करेंगे, सरकार को अपील करेंगे कि जितने भी भारत में बाबा साहब के पुतले हैं उसका सम्मान, उसकी देखरेख, साफ सफाई होनी चाहिए, और उसको हर दिन हार अर्पण करके उनके प्रति कृतज्ञता व्यक्त करने का प्रयास करना चाहिए, ऐसा मैं आह्वान करता हूँ। आज के लिए बस इतना ही। कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।